संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आणि त्यावरची ही ठसठशीत अशी चंद्रकोर वेल्वेट मध्ये ह्याच्यात कलर ऑप्शन्स आणि हा माझा हॉट सेलिंग पीस आहे. अरे वा, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. आणि तर पैठणीच्या साडीवरती मोर नाचरा हवाय तर ब्लाउज वर का नकोय. आणि मला हा रंग सुद्धा तितका खूप सुंदर. हा पर्पल कलर मध्ये आपला आणि एकदम मस्त मालो. Speechless आहे मी. हे जे लटकन दिलेले आहेत ना आपण वरती दिलेले, इथे खाली नाही दिलेले आहे त्याला. आपण इथे गॅप दिला आणि असं दाखवले लटकन आहेत. सुंदर, खूप मस्त आहे. कमाल कमाल. ईशा क्रिएशन. ओ, ईशा क्रिएशन मंडळी, माझ्याप्रमाणे आज तुम्ही सुद्धा खूप जास्त एन्जॉय करणार आहात. कारण कसं आहे, लग्न सराईचे वेगवेगळे शॉपिंग मी सध्या करते आणि अशामध्ये डिझायनर नवरीसाठी लागणारे आणि सायडरसाठी लागणारे भन्नाट ब्लाऊजचं कलेक्शन कुठे आहे तर आपल्या ठाण्यामध्ये आणि याच ईशा क्रिएशन मध्ये. आतमध्ये जाऊया, एक्सप्लोर करूया, बघूया नेमकं काय काय आहे. आणि आज सुद्धा मी भरपूर शॉपिंग करते. तुम्हाला पण करायची आहे ना? चला. फायनली मी आली आहे ईशा क्रिएशन मध्ये. मंडळी, इथे आल्यानंतर एकच शब्द तोंडातून माझ्या निघतोय, तो म्हणजे वा वा वा. कारण ब्लाऊजचं कलेक्शन ह्यांचं नेहमीच भन्नाट असतं. आपण वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सेलिब्रिटी पासून अगदी सामान्य लोकांपर्यंत प्रत्येकांच्या आवडीचं हे ठिकाण आहे आणि याच्याच मी शोधात होते आणि फायनली मी इथे आहे. आज माझ्या बरोबर आहेत ईशा क्रिएशनच्या सर्वा पूर्वाताई. लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं, ज्या प्रकारे त्या नटल्यात, ज्या प्रकारे त्या सजल्यात, त्याला काहीच तोड नाहीये. म्हणजे अगदी ईशा क्रिएशन मध्ये आल्यानंतर ताईंचा हा लुक बघितल्यानंतर कोणालाही कळेल की नेमकी इकडची स्पेशालिटी काय आहे. ताई, एक्झॅक्टली. सो लग्नाचा हा महोत्सव आहे आणि लग्न म्हटलं की आपण ब्लाऊज, साडी, ज्वेलरी या सगळ्या गोष्टी येतात. आणि ब्लाऊज म्हटलं की मला इकडे यावंसं वाटतं. ब्लाऊज म्हणजे स्पेशल ईशा क्रिएशन म्हणजे डिझायनर ब्लाऊजेस. येस येस, हे समीकरण झालं, हे इक्वेशन झालं आणि हे इक्वेशन मला जवळूनच पाहायचंय. आपल्या जर तू आपलं नाव बघशील आणि त्याच्यावरती जो लोगो बनवलेला आहे तो लोगो सुद्धा मी स्वतः क्रिएट केलेला आणि त्याच्यावर सुद्धा आपण ब्लाऊज दिलेला आहे तिच्या बरोबर. म्हणजे आतापर्यंत तुम्ही लोगो बघाल ना तर फक्त लेडी देतात किंवा ब्लाऊज अर्धवट दाखवतात, पण असं आपण साडी विथ ब्लाऊज असं दोन्ही दिलेले आहे. आणि प्रत्येक मराठी स्त्रीचं मला असं वाटतं ते सौंदर्य या साडीमध्ये. खरी गोष्ट आहे. साडी म्हणजे नेव्हर एंड. सो एक्झॅक्टली. आता मला माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आम्ही ही सिरीज करतोय. सो मला ब्लाउजेस बघायचे ताई. म्हणजे तू करेक्ट ठिकाणी आली. येस, करेक्ट ठिकाणी आहे. सो ताई, इथे वेगवेगळ्या प्रकारचे मला डिझायनर ब्लाऊज दिसतात आणि मला राहवत नाहीये. मला ह्याची खासियत जाणून घ्यायची, कसे हे ब्लाऊज आहेत, कसं आपल्याकडे बनवलं जातं. आपल्याकडे बनवलं कसं जातं, आपण स्वतःच मॅन्युफॅक्चर करतो. वा, कमाल. आणखीन मेन म्हणजे सगळ्यात गोष्टी आपल्याकडे सायडर पासून तर ब्राईड पर्यंत सगळ्यांसाठी ब्लाउजेस अवेलेबल आहे. म्हणजे आईपासून, आजीपासून, मावशी, सगळ्यांपासून, मैत्रिणींपासून, सगळ्यांपासून, प्रत्येक वयातली स्त्री येऊन सजणारे, मस्त नटणारे. एक्झॅक्टली. तर आपण स्टार्ट करूया आपली स्वतःची, म्हणजे आपली जी खासियत आहे आपली महाराष्ट्राची, पैठणी ब्लाऊज. वाव. पैठणी म्हणजे आपली ही परंपराच आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पेस्टल कलर बनवलेले आहेत. युनिक कलर आहे. युनिक कलर आहे. ह्याच्यामध्ये अजून बरेचसे कलर अवेलेबल आहे. अरे वा. आणि आपल्याकडे फॅब्रिक सुद्धा अवेलेबल आहे, म्हणून आपण कस्टमायझेशन पण घेतो. कसलं छान. म्हणजे अगदी तुम्हाला अमुक एक स्टाईल आवडत नसेल, फक्त इकडनं तुम्हाला फॅब्रिक द्यायचंय आणि त्या स्टाईल नुसार तुम्ही डिझाईन हे सुद्धा तितकंच कमाल आहे. कारण बरेचदा काय असतं, नवरीला तिच्या प्रमाणे, तिच्या स्टाईल प्रमाणे काहीतरी हवं असतं आणि ते जर इथे अंडर वनरूफ मिळतंय तर काय भारी आहे. त्याच्यानंतर आपला हा सुद्धा पैठणीच आहे, पण हा आपला पॅक नेक मध्ये. आजकाल ब्राईड, आता तो जो मी ब्लाऊज घातलेला हा सुद्धा मी पॅक नेक दिला, पण ह्याच्यावरती मी पूर्ण हँडवर्क दिलेलं. ताईंचा ब्लाऊज पण खूप सुंदर झालेला आहे आणि लिटरली मी फ्रंटला पण पूर्ण वर्क दिलेली आहे त्याला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि म्हणजे बऱ्याच ब्राइड्स आहेत की ज्यांना खूप हेवी ब्लाऊज नको पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा बेटर ऑप्शन आहे. की कधी कधी कसं होतं, नऊवारी साडी घालतात, म्हणजे ब्राईड नऊवारीच जास्त घालते आणि तिचं असं होतं की तो ब्लाऊज आहे ना नऊवारीचा, तो तसाच नंतर पडून राहतो. त्यावेळेला तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि हे पैठणीच आहे. आणि हे मेसी बन वगैरे घातल्याच्या नंतर हा बॅग दिसणारच आहे. बरोबर आहे. आणि हे असे रंग आहेत की ह्याच्यावर कोणतीही साडी नक्कीच शोभून दिसते. आणि मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये गार्गी आपल्याकडनं प्रिंट भरपूर आहेत अवेलेबल. भरपूर म्हणजे कलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. कलर आपला हा जो गोल्ड कलर आहे हा आपला जो रेग्युलर असतो पैठणीचा तो तसाच राहणार आहे, फक्त इथली प्रिंट बदलणार आहे.
मस्त मस्त. म्हणजे तुम्हाला हवं त्या प्रिंट मध्ये मिनिमल टू अगदी मॅक्झिमम पैठणी मिळणार आहे. हा ऑब्वियसली. आणि हे बघ हे सुद्धा सुंदर, किती सुंदर आहे. म्हणजे हा रंग आणि त्याच्यावरती वापरलेले हे सगळे रंग अजिबात ना, बरेचदा काय होतं असे सगळे डिझाईन्स असले की क्लटर वाटतं किंवा कधी कधी, पण हे एकदमच सुटसुटीत आणि एकदमच सुंदर वाटतंय. आणि मेन म्हणजे ना ह्याच्यात आपला पैठणी कलर आहे हा असतोच आपल्या पैठणीमध्ये. म्हणजे जर आपल्या पल्लूला कुठेतरी हा कलर मिळणारच. बघा तुमच्या साडीवर पण हा किती शोभून दिसणार आहे. म्हणजे आणि विशेष म्हणजे हे पॅडेड आहे, सो तो पण एक तुमचं काही टेन्शन नाही. हे आणि मेन म्हणजे गळा सुद्धा आपला इतकाही डीप पण नाहीये आणि प्लस इतकाही छोटाही नाहीये. म्हणजे आपण याला मिडलला ठेवलेला आहे, म्हणजे तो कोणालाही जाईल ब्लाउज. मस्त. आणि ह्याच्यात आपण जॅकेट्स पण देतो मेन्सचे करून. अरे वा. म्हणजे ग्रूम जरी असेल तरी त्याचंही इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला जर कस्टमाइज पाहिजे असेल ग्रूम आणि ब्राईडला जर अगदी मॅचिंग तर तेही होणार आहे. तुम्ही करवले असाल आणि अगदी सेम पॅटर्न मध्ये एका तागामध्ये सगळं हवं असेल तेही मिळणार आहे. कमाल कमाल. त्याच्यानंतर आपल्या अजून एक खासियत म्हणजे आपला खण. आपल्याकडे खण हा आहेच, ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची. आणि त्यावरची ही ठसठशीत अशी चंद्रकोर. म्हणजे हे घातलं की मराठी नवरी मराठमोळी मुलगी ही शोभलीच पाहिजे. खूप सुंदर दिसतो ब्लाऊज सगळ्या साड्यांवरती. मोस्टली हा जो कलर आहे ना हा आपल्या खणाच्या साड्यांमध्ये किंवा पैठणीमध्ये. आजकाल असं नाही होत आहे की बाबा पैठणीची साडी असेल तर फक्त पैठणीचा ब्लाऊज, असं नाही. आजकाल खणाचा सुद्धा घालतात. बरोबर. ह्याच्यामध्ये पण रंग असणार. अरे वा. म्हणजे तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्हाला ही डिझाईन मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर आपला हाही एक कलर आहे. किती छान आहे. आणि ह्याच्यावर आपण पूर्ण थ्रेड वर्क केलेले. तू जर बघशील ना हे जे आपले बीड्स आहेत ना हे आपण स्वतः डाईन कलर करून घेतलेले आहेत आणि खराब न होणारे. राईट. नाही तर हे असे रंग मिळत नाही. आता हे काही लोकांना असं वाटतं की हे खराब झाले, पण हे खराब नाही झालेले आहे. हे ह्याचं आहे ना हे मॅट फिनिशिंग मध्ये घेतलेले आपण. बर. खूप मस्त आहे ताई, खरंच छान. खूप छान आहे. आणि ह्यानी बरोबर म्हणजे जिथे पदर येतो त्याच्या अपोजिट साइडला ही बॉर्डर दिली. मस्त आहे कमाल. त्याच्यानंतर आपलं हा सुद्धा प्युअर सिल्क मध्येच आहे, पण ह्याच्यावरती आपण कोल्हापुरी साज दिलेले पूर्ण. वा. कोल्हापुरी साज आपण नेक मध्येच बसवलंय. किती सुंदर आहे. म्हणजे हे मला सुरुवातीला समजलंच नाही जोपर्यंत तुम्ही बोलला नाहीत. आणि खरं आहे म्हणजे अगदी ह्याला म्हणतात मराठमोळी संस्कृती. आपला हा धागा सुद्धा जो कोल्हापुरी साज मधून जातो तो सुद्धा आपण दाखवलेला आहे याच्यात. खूप सुंदर. आणि हा आपले मशीन वर्क आपण स्वतः इन हाऊस करतो. म्हणजे हे साडीलाच नाही ताई, हा आपण लेहंग्यावरती पण घालू शकतो. म्हणजे गोल्डन कलरचा लेहंगा आणि त्याला किंवा कॉन्ट्रास्ट रेड कलरचा लेहंगा त्यावर सुद्धा. त्याच्या आपण स्लीव्ह सुद्धा सुंदर केलेले आहेत. म्हणजे आपण इयरिंग्स असं हा दिलेलं आहे. इयरिंग्स केल्यावरती आपण त्याच्यावर म्हणजे पूर्ण ज्वेलरी आली. खूप सुंदर मस्त. त्याच्यानंतर आपला हा जो आहे हा वेल्वेट मध्ये आहे. वेल्वेट मध्ये ह्याच्यात कलर ऑप्शन्स आणि हा माझा हॉट सेलिंग पीस आहे. अरे वा. कारण की ब्राईडला आहे ना अगदी रिझनेबल मध्ये मिळून जातो ना. कारण की हेच ब्लाउजेस 10-12 हजारापर्यंत जातात. आणि आपण हा फक्त 4,500 देतो विथ फ्री ऑफ कॉस्ट. आपण करून देतो, अल्टरेशन देतो. म्हणजे इकडनं जर आम्ही एखादा ब्लाऊज घेतला तर अल्टरेशन इकडेच आपल्याला करून मिळणार. काही असू दो, नेक काय असेल, डीप असेल, छोटा करायचा असेल, कसं करायचं असेल तसंही. आणि हे जर बीड्सचा वगैरे इश्यू झाला, आपण काय करतो जेव्हा ब्लाऊज सेल करतो ना तो पूर्ण फिनिश करून देतो देताना. म्हणजे डिलिव्हरी जे आहे ना ते आम्ही पूर्ण चेकिंग करून देतो. कुठे स्टोन पडलाय काय असेल तर ते सगळं आपण करून देतो. कमाल. सो अंडर वन रूफ तुम्हाला मेंटेनन्स सुद्धा कसा करायचा तोही शिकवला जाणार आहे. आणि कशा प्रकारे तुम्ही ती गोष्ट सांभाळून ठेवली तर तुमचा लॉंग टर्म कपडा आणि त्या सगळ्या डिझाईन्स राहू शकतात हे सुद्धा ताई सांगणार आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवी त्या प्रकारे फिटिंग सुद्धा करून मिळणार आहे. वा. आपण इथे कोल्हापुरी साज बघितला आणि इथे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. आणि हे पूर्ण आपल्या हँडवर्क मध्ये बनवलेले. आपण ह्याला ना रिअल मध्ये नथ घातलेली आहे. जी ओरिजिनल नथ आपली मिळते तीच आपण घातलेली आहे. असं नाही की आपण त्याच्यावरती हँडवर्क करून घेतलंय. सो हे 3D असा इफेक्ट देतो त्याला. ह्याच्यामध्ये पण काही रंग असणार, भरपूर कलर आहे. अरे वा किती सुंदर आहे. आणि हे सुद्धा आपलं खूप जास्त चालतं ब्लाऊज. आणि स्लीव्ज वरती आपण चंद्रकोर दिले ते सुद्धा आपण हँडवर्क मध्ये दिले. मस्त. म्हणजे तुम्ही नवरी असाल तरी तुम्ही तुमच्या विधी लुकला हे घालू शकता. किंवा अगदी लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आहे किंवा तुम्हाला जेजुरीला जायचंय. सो आजकाल हे खूप. आणि आजकाल जेजुरीला जायचं असेल ना तर तुम्ही बघितलं असाल की आत्ताच मला वाटतं
हिने घातलेलं आहे आपलं प्राजक्ता गायकवाडने, तिने कसं ब्लाऊज घातलेलं आहे त्या टाईप सुद्धा आपण करू शकतो. अरे वा, म्हणजे कमाल. जर पाठीमागे जय मल्हार करायचं असेल, किंवा त्यांचा हाताला तो टिळा. टिळा करायचा Yes, असेल, yes, yes, ते yes. सुद्धा आपण असं करून देऊ शकतो. मस्त मस्त, खरंच सुंदर आहे. म्हणजे कन्सेप्टच किती छान आहेत. म्हणजे जितक्या डिझाईन्स ते काढतायत ना, मला प्रेक्षकांना पण सांगायचंय प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. मग तो फॅब्रिक असेल, ती मणी असेल, ते कलाकुसर असेल किंवा त्यावरची कन्सेप्ट असेल, एकदम मस्त आहे. मस्त होणार. आणि आपला हा जो आहे हा साऊथ लुक मध्ये Oh, आपण ह्याला ना nice. लक्ष्मीचे कॉइन लावलेले आहेत, पण ना त्याला आपण स्टिक नाही केले आहेत, असेच सोडून दिलेले आहेत. तो जसं आपण मूव्ह होणार ना तसं तो मूव्ह होणार किती आहे. सुंदर आहे, मस्तच आहे. खूप सुंदर आहे. आणि साऊथ मध्ये हा खूप चालतो. आणि आपल्याकडे आहे ना, हो. आपण जरी महाराष्ट्रीयन थीमच्या सोबत जातोय की हम्म. आपण मराठी संस्कृती जपून चाललंय, हो. पण मी काय करते इथे स्टेट वाईज करते काम. म्हणजे खरंय. आपल्याकडे माझ्याकडे साऊथ इंडियन पण आहेत, काही गुजराती कस्टमर पण आहे, कारण ओके. की आपण ठाण्यात आहोत आणि बरोबर ठाण्यात आहे. पण राम मारुती रोडला राम मारुती रोडला हा सगळाच क्राऊड येतो. खरी गोष्ट म्हणून आहे. आपण इथे सगळ्या टाईपचे ब्लाउजेस ठेवतो किंवा आपण त्यांना बनवून सुद्धा त्या टाईपने देतो. खूपच मस्त आहे, खरंच छान आहे. वाव, हा पण एक किती सुंदर कलर खूप सुंदर वाटतोय आहे. आणि त्याच्यावरची ही कलाकुसर तर कमाल. ताई, हे आपलं सिल्क मध्ये आहे की हा रॉ सिल्क आहे. रॉ सिल्क हा. मध्ये आहे. बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन खूप आहे की हा हा. जो आहे ना, हा फॅब्रिक काय फाटलेला आहे का, पण हा. तो तसा नाहीये. हा रॉ सिल्क आहे. हा Okay. फॅब्रिक जर बघाल ना, हा फॅब्रिकच तसा आहे. कसं आहे? हा मोस्टली गुजराती लोक, सिंधी लोक हे Yes, जास्त yes, घालतात अशा yes. फॅब्रिक मध्ये, कारण की त्यांचे जे घरचोले वगैरे जे असतात ना, तर हा. ते त्यांचा जो फिनिश आहे ना त्याच्यावरती हे जास्त जातं. शोभतं. आणि या सगळ्यामध्ये हवे तसे हा. रंग पण आहेत. म्हणजे प्लेन पेक्षा ना मी स्वतः सुद्धा ह्याच्यासोबत जास्त जाते रॉ सिल्क सोबत. Okay. कारण की जो आहे ना, जर तुझी आता ही साडी घातली आहे त्याच्याबरोबर तू रॉ सिल्कचा ब्लाऊज घालणार ना प्लेन जरी, तरी पण ते जास्त छान चांगले वाटणार दिसणार, आहे. कारण की त्याला एक टेक्स्चर असतं. खरी गोष्ट आहे. हा. आणि हे म्हणजे लांबून दिसताना हे थोडासा धुपछावचा पण हा, येतो. म्हणजे हा, 2 शेड बरोबर. आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत. हा पण एक सुंदर असा त्यांचा पीस आहे. म्हणजे हाताला सुद्धा किती छान वर्क येत आहे. खूप सुंदर. आणि त्याच्यात आपण मॅट केलेलं आहे, त्याच्यात येस येस. पण मॅट पण आहे, गोल्ड पण, आणि पूर्ण थ्रेडवर्क आहे. हा जर तुम्ही जवळून पाहाल ना, तर हा पूर्ण थ्रेडवर्क केलेला आहे याच्यावरती. म्हणजे सेल्फची आणि थ्रेडवर्क दिलेली आपण, आणि तो पूर्ण मशीननी काम केलं काम आतमध्ये. आणि हे पूर्ण त्याच्यानंतर हँडवर्क झालेलं आहे त्याच्यावर. खूप सुंदर. म्हणजे त्याच्यात पूर्ण गोल्डन टच, जरी वगैरे सगळं दिलेलं आहे. म्हणजे आपण ब्राईडसाठी हा ब्लाऊज इतका सुंदर वाटणार आहे ना, खूप बरं. सुंदर वाटणार आहे. त्याचा नेक सुद्धा खूपच छान आहे, मस्तच वाटतोय. आणि ह्याचं म्हणजे ना, ह्या टाईपचे जर ब्लाउजेस असतील ना, तर ह्याचे खाके बनतात ब्लाउज असते. तर अच्छा. त्याची डिझाईन सुद्धा, ह्याची पण डिझाईन मी स्वतः बनवलेली आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही हे ट्रेसिंग होतं, मग त्याच्यानंतर मार्किंग होतं, मग त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ट्रेसिंग करताना सुद्धा त्याला पिनिंग वगैरे होऊन मग काम होतं. म्हणजे एक ब्लाऊज व्हायला ना, हा ब्लाऊज 3 ते 4 दिवस लागतात. काय म्हणता? हा, म्हणजे त्यामागे किती खूप मेहनत मेहनत आहे. आणि आहे. मुळात तुमचं क्रिएटिव्ह जे काही थिंकिंग आहे ते हा. सुद्धा कमाल आहे. म्हणजे एक कलाकार आहे आणि त्यांचा हा कॅनव्हास आहे, आणि ही कॅनव्हास वरची ही चित्र आहेत असं चित्र मला आहेत. वाटतं. बरोबर आहे. ताई, हे तर तुमची स्पेशालिटी आहे. मला अजून कळलं ते म्हणजे तुमच्याकडे मोराचे ब्लाऊज आहेत. 3D मोर आहे. मला मोर खूप- सुद्धा खूप बघायचा आहे. आहेत. कारण आपण पदरावरती, पैठणीवरती नाचणारा थुई थुई मोर बघतो. आता मला तो ब्लाऊज वरचा मोर सुद्धा बघायचा आहे. आणि ते सुद्धा 3D मध्ये येस, 3D दाखवते. सो ताई, हेच आपण जे तुम्ही बोलत होता हम्म. ते ब्लाउजेस, राईट? खूपच सुंदर आहे ताई. म्हणजे हे आपले कमाल. पूर्ण सगळे 3D ब्लाउजेस आहेत. किती छान वाटतं. म्हणजे तो घातल्यानंतर सुद्धा किती शोभून दिसणार. आणि आपल्या पैठणीच्या साड्यांवरती मोर आहेच. येस. आणि तर पैठणीच्या साडीवरती मोर नाचरा हवाय, तर ब्लाऊज ब्लाऊजवर का नकोय. आणि मला हा रंग सुद्धा तितकाच खूप आवडलाय. सुंदर. हा पर्पल कलर मध्ये आपला, आणि एकदम मस्त. आणि त्याला कॉन्ट्रास्ट जो आहे ना, हो. आपण हा ब्लू ठेवलेला आहे. खूप अशा सुंदर सगळ्याला तसे हा, सिमिलर आहे. ब्लू सिमिलरच आहे सगळ्यांना. आणि जसं हात पण किती हा, सुंदर. आणि आणि हा हातावर पण- सुद्धा असं उभा हा, राहतो. तो आपण मी दाखवते जस्ट Yes. तुला एक आयडिया म्हणून. मी घालून बघू का? हा, तू घाल ना. तू स्लीवलेस घातलं म्हणजे तुला जास्त चांगलं वाटेल. हा जो बरं. आहे ना, हा खूप असं मस्त दिसणं फिटिंग केल्यावर. कसलं भारी आहे. म्हणजे हा मला असं वाटतं यंदाच्या लग्न सराईमध्ये हा खूप जास्त चालणार आहे. जास्त चालणारा आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन जर हा. तुम्हाला बनायचं असेल, जर तुम्हाला सगळीकडे तुमचीच हवा हवी असेल, तर मला असं वाटतं हा हा खूप ब्लाऊज सुंदर आहे. परफेक्ट आहे. खूपच. आणि मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचंय, एवढंच नाही तर त्यांच्याकडे रंग बघा त्याचे केवढे आहेत. खूप जास्त म्हणजे color तुम्ही आहे जितके त्याच्यामध्ये. बघाल, जो रंग बघाल तो रंग त्यांच्याकडे आहे. आणि अजून म्हणजे जर नसेल, मॅच नाही होत असेल, तर आपण बनवून देणार. कमाल. म्हणजे तुम्ही फक्त नाव काढायचंय, ती गोष्ट इथे तयार असणार आहे. हा, म्हणजे अगदी हे
कमालच आहे, म्हणजे हा Bottle खजाना green आहे आहे. मला असं हा. वाटतं. लाल रंगामध्ये सुद्धा इतकी व्हरायटी आहे, म्हणजे कपड्यांमध्ये व्हरायटी, या डिझाईन मध्ये व्हरायटी आहे, म्हणजे एक डिझाईन तुम्हाला सारखी दिसणार नाही. किती सुंदर आहे ताई, हे किती छान आहे. वाव, नेट आहे आणि त्यामागे आहे. हे, हा, म्हणजे हे एखादी पूर्ण. करवली असेल आणि तिला जर आपल्या ताईच्या आणि लग्नात मेन छान म्हणजे हा नटायचं जो असेल- ब्लाऊज आहे ना गार्गे, हा बजेट फ्रेंडली आहे. हो, म्हणजे हा फक्त 2500 ला येणार आहे. अरे वा, हा, फक्त 2500 मध्ये आपल्याला किती मिळणार. बरी आणि गोष्ट. आणि जर- हे सगळं हँडवर्क आहे. हे बघ, आणि कप सुद्धा बघा, आपले कप्स वगैरे पण म्हणजे आपण क्वालिटी चांगल्या मध्ये काहीच quality कॉम्प्रोमाइज मध्ये. नाही खरी केलेली गोष्ट आहे. सो हव्या त्या साईज मध्ये, हव्या त्या म्हणजे पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे पण किती छान आहे, म्हणजे किती सुंदर आहे. मागे ही कुयरी आहे, कुयरी आणि दिलेली आणि ती सुद्धा आपण ओपन केलेली आहे ओपन कुयरी. केली आहे, म्हणजे काहीतरी वेगळं नाविन्य जे आहे ना ते तुम्हाला इथे दिसून येतं. आणि ह्याला आपण ब्रॉकेटचे स्लीव्स दिलेले आहे आणि त्याच्या खाली पण आपण एम्ब्रॉयडरी केलेली आहे. सो फ्युजन आहे हे, म्हणजे हा. अगदी मराठमोळा एखादा पॅटर्न आणि त्याबरोबर थोडीशी. हाही आपला मरून मध्येच, हे सगळे मरूनचे रेडचे शेड आहेत. हे सगळे हो, तेच हे मी सगळे म्हटलं. पिंकचे शेड आहेत. इथे सगळे गोल्डन ग्रीन असं शेड ठेवलेले आहेत. हे पण किती छान आहे, म्हणजे हा पण आपण लेहंग्यावरती वगैरे पण हो. पेअरअप करू शकतो. हो. सो तुम्हाला मिसमॅच काही करायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन म्हणजे घेऊ शकता. खूपच सुंदर ताई. जसं मी म्हटलं होतं की इथे प्रत्येक गोष्टीचा एक युनिकपणा आहे आणि एक वेगळेपण आहे. तसंच हे ब्लॅक कलरच्या सगळ्या ब्लाउजेसचं दिसतंय ताई. बऱ्याच आपल्या अशा सखी आहेत की त्यांचा आता लग्नानंतरचा पहिला सण जो आहे तो मकर संक्रांत आहे. सो त्यासाठी सुद्धा त्यांना त्याच्यासाठी ब्लाउजेस हवे असतात. So त्याची पण इतकी बाप व्हरायटी मला खूप इथे जास्त दिसते. आहेत आपल्याकडे. खरंय. हे आपण फर्स्ट आपण खडाचा प्लेन बनवलेला आहे, म्हणजे साधं त्याची- simple पण हा, त्याची simple. एव्हरग्रीन आणि आहे. त्याचं फ्रंट पण खूप सुंदर झालेलं आहे. आपण सब्यासाची पॅटर्न मध्ये दिलेला, हा योग दिलेला आहे आपण इथे. ओके. आता हे डमीला लूज झाले म्हणून आपण क्लिप लावलेले आहे. बरं. तर आता इथे आपण पूर्ण योग दिलेला आहे. आणि सिंपल साडी नसेल किंवा आपली एखाद्याची हेवी साडी असेल तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपला हा जो आहे हा सुद्धा आपण वन्स अगेन रॉ सिल्क वरतीच घेतलेला आहे. रॉ सिल्कच yes. आहे आणि त्याला आपण टिळा दिलेला आहे. पण आपलं मस्त महाराष्ट्र म्हणजे अगदी जुन्या टाईपचा टिळा आहे. हा, खूपच मस्त आहे. आणि त्यांच्या हातावर सुद्धा ती आपण same हे सेम design आहे. डिझाईन केलेली आहे किती त्याच्यावर. मस्त. म्हणजे अगदी मकर संक्रांतच नाही, काळे ब्लाऊज वगैरे हे असे प्रकारे की जे आपण फॉर्मल कधीही घालू ऑफिसेसला शकतो. पण घालतो. सो हा. ह्याच्यावरती प्लेन मलमल कॉटन मल कॉटनच्या. आणि आता आहेत ना ट्रेंड खूप चालू आहे पेंटेड Exactly. साड्यांचं, ते हा, ह्याच्यावरती किती खूप सुंदर सुंदर दिसते. जातील. आणि आपण सुद्धा ठेवले आहेत हो ना? पेंटेड साड्या मला ठेवल्यात. तेही म्हणजे बघायचंय. हा, पेंटेड साड्या म्हणजे आपण बाहेरून नाही घेतलेल्या, आपण स्वतः बनवलेले आहेत. काय बोलता? हा, कारण की आता सध्या मस्त. ट्रेंड चालू आहे पेंटेडचा आणि ते सगळे बाहेरून परचेस करतायत. पण ते आपण तसं नाही केलेलं आहे. ओके, सो आपण तेही पाहूया. हा, पण हे पण खूप सुंदर आहे आणि ह्यातला एक मी घेऊन जाणार आहे. हे किती सुंदर हे आहे. सुद्धा आपण म्हणजे. खणावर केलेलं आहे आणि याच्यावर पूर्ण चंद्रकोर दिलेले आहे. बऱ्याचशा म्हणजे लोकांचं असं असतं की सिल्वर साड्या बॉर्डरवाल्या घालतात आणि Yes. ते सुद्धा Oxidized ऑक्सिडाइज jewelry ज्वेलरीसाठी वगैरे. मग ते जेव्हा ती साडी नेसली जाते त्याच्यासोबत हा परफेक्ट ऑप्शन आहे. खूपच सुंदर. आणि याच्यावर आपण आहे ना, कमाल. मीच बोलणार होते आता. Speechless आहे मी. आणि याच्यावर असं सुंदर. मस्त नेकलेस केलेलं आहे आणि वन स्लीव्हला दिलेलं आहे, कारण की हा स्लीव्ह जास्त दिसणार दिसणार आहे. आहे इथे पदर. हा, इथे पदर आणि बॅक पण मस्त आहे. पूर्ण असं फ्रंट आपला हा जो आहे पॅक करून दिलेला आहे त्याच्यावर. सुंदर, आणि मस्त. तो पॅक आहे ना, आपण ह्याला फ्रंट ओपनिंग दिलेलं हा. आहे. बऱ्याचशा लोकांचं असं होतं की फ्रंट ओपनिंग आहे तर आपला जो फ्रंटला आहे ना तो दिसणार. आणि पॅक नेक असेल तर ह्याच्यावरती त्यांना काय असं ज्वेलरी जी आहे ती नेकलेस घालायची बरोबर. गरज नाहीये, लॉंग घातलं तरी चालेल. मग त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून मी इथे पोटली दिली, का तर तो हुक जे आहेत ना ते दिसायला visible नको. व्हायला. म्हणजे तो किती असं छान. वाटलं पाहिजे की तो पूर्ण पॅटर्न मध्ये आहे. मस्त मस्त, खरंच छान आहे. हा जसं आपण आधी रेड मध्ये का हा. येलो मध्ये पाहिलेला, हा. त्याच्यामधलं ब्लॅक Black आहे. प्रकार त्यावर आहे. ते महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती. मुळात हे तिन्ही रंग आहेत आपले. हा. ते सौभाग्याचं लेणं आपण आणि बोलतो. ऍक्च्युली हे असलंच पाहिजे चंद्रकोर मध्ये. आजकाल बऱ्याच प्रकारचे चंद्रकोर करतायत, पण हे आपले टिपिकल आहे. Yes. आणि ही सगळ्यात उठून दिसणार. उठून दिसणारी आणि एव्हरग्रीन आहे, ती कधी ऑफ ट्रेंड होऊच नाही एक्झॅक्टली शकत. एक्झॅक्टली. खूपच मस्त आहे. ताई, हे पण किती कमाल आहे, म्हणजे यामध्ये विठ्ठल लिहिलंय. विठ्ठल लिहिलंय. विठ्ठलाचा टिळा आहे. हा. किती सुंदर. आपला जो हा टिळा आहे ना विठ्ठलाचा, हा खूप आपला फेमस आहे. आणि आपल्या किड्सचे आपण जे ह्याचे बनतात आषाढी एकादशीचे ड्रेसेस बनतात त्याच्यात आपण हा टाकतोच. बरं. आणि त्याच्यात सुद्धा आपण हळदी कुंकू दिले आणि हे ना छोटे पाय दिलेले आहेत विठ्ठलाचे. अरे वा, म्हणजे हा किती सुंदर आहे. हा. आणि ह्याला टिळा जो आहे तो पूर्ण आपण हँडवर्कनी केला आणि त्याला असं फुलांनी सजवलंय पूर्ण. सजवलेलं आहे. आणि हे जे
हा पण जो रंग आहे तो थोडा तुळशीला साधणार आहे. सो तोच कॉन्सेप्ट आहे. खूपच सुंदर, म्हणजे तुळस, तिची मंजिरी आणि विठ्ठलाची ही कम्प्लीट कन्सेप्ट आहे. खूपच छान आहे ताई. म्हणजे आणि ब्लाऊज वरनं मला आठवलं, ब्लाऊजची तर कन्सेप्ट भारीच आहे, पण मी जेव्हा आतमध्ये येत होती तेव्हा फ्रंटला एक इतकी सुंदर, मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगायचंय, सुंदर काळ्या रंगाची साडी होती ज्यावरती हँडपेंट आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण संस्कृती आहे. ती साडी मला दाखवायची आहे. नक्की दाखवते. हे पूर्ण टस्सर मध्ये आहे. किती सुंदर आहे, म्हणजे सगळ्यांनी ही साडी इथे येऊन प्रत्यक्ष बघितली पाहिजे. इतकी सुंदर कलाकुसर आहे त्याच्यावरती. आणि मेन म्हणजे ना, हे प्युअर टस्सर आहे आणि ही पूर्ण ह्याच्यावरती पण आपण चंद्रकोर, नथ आणि झुमका हे टाकलेलं आहे. आणि ही सुद्धा आपली हँड पेंटेड आहे. तर ताई, जसं आपण बोललो की रेडीमेड ब्लाऊज तर आहेत, पण ब्लाऊज पीसेस पण इथे मला तुम्हाला सांगायचं इतके सुंदर आहेत ना. म्हणजे तुम्ही नवरी असाल तरी इकडनं तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन इकडे स्टिच करू शकता, पण तुम्ही वरमाई आहात, सायडर आहात, किंवा अगदी तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्हाला ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस हवे असतील तर कमाल असे ब्लाऊज पीसेस आहेत. आणि मेन म्हणजे हे ब्लाऊज पीसेस तुम्ही असं गिफ्ट सुद्धा देऊ शकता. एक्झॅक्टली, येस. कारण की बरेचसे असे येतात की मुलं सुद्धा येतात आपल्याकडे. बर, हा, आणि मग ते त्या लोकांना असं पाहिजे असतं की काहीतरी सरप्राईज बायकोला द्यायचंय, पण त्यांना साईज माहिती नसतं आणि पण ते साईज ते विचारू शकत नाही. त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की घ्या ब्लाऊज पीस आणि घेऊन जा तुम्ही. कमाल कमाल, मस्त. मी तुला दाखवते आपले जे ब्लाऊज पीस आहेत ना, आणि सगळ्यात भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. आपला हा जो आहे खूप सुंदर आहे. पूर्ण स्लीव्स हेवी वर्क आहे आणि खूप रिझनेबल मध्ये आपण सेल करतोय. किती सुंदर आहे, म्हणजे खरंच छान आहे. म्हणजे एकही डिझाईन इथे रिपीट झालेली नाहीये. आणि हे जर तुम्ही एकदा हाताला असं, मी तुम्हाला लावून दाखवते ताई, मला हे जर तू बघशील ना, आणि आपण त्याला ना लटकन सुद्धा दिलेली आहेत हे हाताला. म्हणजे जर हे जो आहे हा पीस कट होऊन जाणार. येस. आणि मग हा तो असा फोल्ड होईल, असा फोल्ड होऊन असा बाहेर दिसणार. कसलं सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूपच छान आहे, मस्त मस्त. आणि आपण हा सुद्धा एक खूप सुंदर बनवलेला आहे की एकदम नाजूक वर्क आहे. बर, की ज्यांच्या साड्या खूपच हेवी आहेत आणि ह्याच्यात पण आपण मस्त वर्क दिलेली आहे, टिकली वर्क दिलेली आहे. आणि म्हणजे ज्यांना जास्त हेवी नको आहे त्यांच्यासाठी. बरेचदा आपल्या आयांचं असतं की बाबा त्यांना असं साडी अशी घालायची पण मला जास्त हेवी वर्क नकोच आहे. माझी मम्मी तर नेहमी ही गोष्ट बोलते, एवढं सगळं करून आम्ही कामं कशी करायची. तोच त्यांचा प्रॉब्लेम असतो. आणि आपण ह्याच्यात पण टिकली वर्क मध्ये खूप सुंदर असं बुलियन स्टिच दिलेली आहे. खूपच सुंदर. म्हणजे असा ज्यांचा प्रॉब्लेम आहे कामं कशी करायची ते सुद्धा फॅशन करू शकतात. आणि ह्याच्यात सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत. म्हणजे मी आता तुला ना फक्त सिंगल पीसेस दाखवते, आणि ज्यांना कोणाला विजिट करणार तेव्हा त्यांना ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन मिळणार. खरंय, म्हणजे इथे आम्हाला म्हणजे टाइम लिमिट कमी असल्यामुळे आम्ही मोजक्याच गोष्टी दाखवतोय, पण इथे तुम्ही एकदा येऊन बघा, म्हणजे तुम्ही वेडे व्हाल, इतके व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. कसलं भारी आहे. आणि ह्याच्यात पेस्टल कलर सुद्धा आहेत. आपण लेव्हेंडर वगैरे, म्हणजे आजकाल जे पैठणी वगैरे येतात किंवा कांचीपुरम वगैरे येतात त्याच्यामध्ये ना पेस्टल कलर्स खूप येत आहेत. बरोबर. आणि मग ते सायडर सुद्धा घालतात. म्हणजे ब्राइड्स जास्त कमी घालते, पण ते सायडर जे असतात ते लोक घालतात की त्यांना तशी साडी पाहिजे असते. मग त्यावेळेला हे असे ब्लाउजेस घालतात ते. खूप सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यातले पेस्टल कलर जास्त चालतात आपले. कमाल कमाल. आणि ह्याचा बॅग सुद्धा खूप सुंदर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ना, आपण प्रत्येक ब्लाउजला आहे ना लटकन दिलेले आहेत. हे लटकन आहेत. अच्छा. हा, हे जे आहे ना, हे सेंटरला जे आपण केलेले आहेत ना, हे 4 जे आहेत म्हणजे हे ना, हे जॉईंट होणार. आपण हे बघ, आपल्याकडे हा रेडी ब्लाउज आहे. तर इथे त्याचं आपल्याला सॅम्पल मी करून ठेवलेलं आहे. हे बघा, तसेच तिकडे लटकन आहे. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली परचेस करायची गरज नाहीये लटकन. छान आणि कसलं भारी आहे. म्हणजे माझा इंटेन्शन तेच आहे. माझ्याकडे जे ब्राइड्स येतात मग ते लोक स्वतः घेऊन येतात आणि ते कधी कधी मिसमॅच असतं. आणि हेवी इतकं ब्लाऊज असतं, मग त्याला हेवी खूपच उगाच ते लटकन आणतात. जर तुम्ही हे घालत असाल, हेवी ब्लाऊज घालताय, तर मग तुम्हाला लटकन हेवीची गरज नाहीये. तुम्ही नाजूक घाला ना, ते खूप जास्त सुंदर दिसेल. आणि त्याच्यात मग तुम्ही मेकअप केल्याच्या नंतर तुमची ज्वेलरी येणार, पुन्हा आपलं हेअरस्टाईल येणार, मग त्याच्यामध्ये हे लपून जातात. मग त्याच्याऐवजी तुम्ही सिंपल असे लटकन घाला, पण ते सेम घाला. खरंय. म्हणजे खूप विचारपूर्वक ताईंनी हे केलंय, कारण लग्नामध्ये ना आपण खूप धावपळीमध्ये असतो आणि हे सगळं करायला बघायला कधी कधी वेळच नसतो. सो इथे आला की सगळं, कारण की ब्राइडचं असं होतं सहसा की शेवटपर्यंत ते कामच करत असतात. खरंय. हे सुद्धा आपलं खूप सुंदर आहे.
आणि हे लाईट वेट आहे एकदम पीस. येस, आणि मला विशेष काय वाटतंय ह्यांच्या रंगांप्रमाणे यांच्या टिकल्यांच्या साईज आणि त्यांचे रंग हे युनिक पण आहेत आणि एकदमच त्याला शोभणार आहेत. म्हणजे कधी कधी असं असतं ना की खूपच बटबटीत वाटतं किंवा एखाद्या रंगावरती एखादा मोती शोभूनच नाही दिसत. अजिबात तसं नाहीये. आणि ह्याच्यामध्ये सगळं थ्रेड वर्क पण आहे, हे टिकली वर्क आहे, कड्डाना वर्क आहे. कमाल कमाल ताई, खरंच म्हणजे जी कन्सेप्टच आहे ना तुमच्या डोक्यात. आणि ह्याचं सुद्धा आपल्या स्लीव्स पण खूप हेवी नाहीयेत, एकदम लाईट वेट आहे. म्हणजे आपल्या आयांसाठी हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. आपला हा पुन्हा खूप युनिक. आणि हा कलर मिळत नाही, हा कलर कशातच मिळत नाही, म्हणून मी हा फॅब्रिक घेतलेला आहे आणि हा डाईन करून घेतलेला आहे. अरे वा, हा खूपच सुंदर. आणि मग त्याच्यावर वर्क केलेलं. आणि ह्याच्यात पण भरपूर कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मस्त मस्त, खरंच छान. आणि हा ब्लॅक, हा ब्लॅक असा आहे की हा सगळ्यांवरती जातो आणि ब्लॅकच जास्त उठून दिसतो कारण की तो ब्लॅक आहे. खरंय, मकर संक्रांतीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन. त्याचा एक सॅम्पल आपण जो हा बनवलेला आहे ना तोच आहे. हे स्लीव्स पाहू शकता. वाव, सुंदर. ह्याच्यावरती आता माझी एक रील्स गेली आहे, त्याच्यासोबत मी गोल्डन कलरची साडी नेसलेली आहे त्याच्याबरोबर. पुढे पण किती सुंदर वाटतं, खूपच छान आहे. आणि मेन म्हणजे हे जे झालंय ना पॅटर्न जिगजॅग, खूप सुंदर झालंय ते. असं वाटतं की ते दिवाच बनलेले आहे. मस्त मस्त, खरंच छान. त्याच्यानंतर आपला हा जो आहे ना हा डबल टोन मध्ये कलर आहे, म्हणजे छाव मध्ये आहे. आणि मेन म्हणजे ना हा कलर सहसा खूप रेअरली दिसतो आणि हा साऊथ सिल्क मध्ये जास्त असतो हा कलर. म्हणजे कांचीपुरम मध्ये वगैरे खूप जास्त असतो. आणि त्याच्यावरची वर्क बघ खूपच छान आहे. आणि हे आपला हा जो ब्लाऊज जो आहे हा साऊथच्याच ह्यानी आपल्या कारागीरने बनवलेला आहे. ओ, सो म्हणूनच त्याची सगळी जी एकंदरीत त्याला मी सांगितलं की तू तुझ्या हिशोबाने मला साऊथ इंडियन कस्टमर साठी पाहिजे, असं विचार कर की तुझं साऊथची ब्राईड आहे तिला कसं वाटेल. कारण की आपली महाराष्ट्रीयन सुद्धा लोक जे आहेत ते आपल्या सिल्कच्या ज्या साड्या घालतात, आपल्या ज्या आता नेसतात साड्या ह्याच्या आपल्या साऊथ मध्ये, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन, मग हे बेस्ट आहे ना. आणि आत्ताच मी रिसेंटली भरपूर ब्लाउजेस ह्याच्यातले सेल केलेले. हो, आणि विशेष म्हणजे आजकाल साऊथ इंडियन लुक किंवा अगदी पंजाबी लुक वगैरे असे सगळे लुक लग्नामध्ये करायची थीम अशी ठरवली जाते. सो त्यांच्यासाठी किती छान आहे. म्हणजे सायडरसाठी तर हा अगदीच बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं, ज्यांना खूप एकदम सिमिलर साऊथ इंडियन लुक करायचं आहे. खूपच मस्त. हा कसला भारी आहे, गोल्डन कलर. हा कलर तर मिळतच नाही. ह्याच्यात आपल्याकडे लाईट डार्क सगळे शेड आहेत गोल्डन मध्ये. बरं. आणि ही जी वर्क दिलेली आहे ना आपण गोल्डन वरती गोल्डन ह्याच्यासाठी दिलेले की तुम्ही कुठलीही साडी वेअर करू शकता. मस्त मस्त, खूपच छान. आणि हा गोल्डन सुद्धा जो आहे ना एकदम फिनिश गोल्डन आहे. त्याचा बॅक बघशील ना एकदम पॉलिश आहे, एकदम असं वाटेल की तुला वेल्वेट आहे की काय तो. आणि हा अंगाला वगैरे लागणारा नाही, कारण की हा जो आहे ना पाहू शकता स्लीव सुद्धा आपण सुंदर दिलेले आहे. आणि ह्याला जो पण बॅग दिलेला आहे मोस्टली हा शिमर मध्ये येतो. आता हा जो बघशील ना हा फॅब्रिक हा ह्याचे एजेस आहेत फॅब्रिकचे, तर तो ना पूर्ण शिमर हा टोचतो. बरोबर, टोचतो तर आहेच, पण आहे ना हे आयर्न करताना ना ब्लाउज पीसेस श्रिंक होतात गोल्डनचे. कारण की बऱ्याचशा लोकांची अशी कंप्लेंट्स असते की आम्ही जर गोल्डन ब्लाउज घातलं ना की तो काहीतरी कुठेतरी असं खेचल्यासारखा दिसतो, पण इस्त्री करताना तो श्रिंक होतो. म्हणून आम्ही फॅब्रिक असं हे करून घेतलं. आणि तो मी हा फॅब्रिक पर्टिक्युलर बनवून घेतलाय त्याचसाठी. त्याच्या मागे तेच रिझन आहे की हे तुम्ही ब्लाउज पीस असं घालाल की ते दिसताना पण त्याच्यामुळे ही ना ह्याला जी फिनिशिंग आली आहे आणि दिसायला पण छान वाटतंय. जे साऊथ इंडियन व्हाईट कलरच्या साड्या ज्या आपल्या साऊ साड्या असतात त्याच्यावरती तर हा किती छान वाटणार आहे, खूपच छान. सो ज्यांना थीम करायची लग्नामध्ये त्यांनी अगदी डोळे झाकून इथे या, सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला मिळणार आहेत. आणि हा सुद्धा खूप युनिक आहे. वाव, हेवी लुक आहे पण छान. हे येलो आणि हे कॉम्बिनेशनच. आणि ह्याच्यावरती पण आपण असं वन साइड हे केलेलं आहे. आणि त्याचे स्लीव्स बघ, स्लीव्स जस्ट मी तुला एक दाखवते लावून, कारण की तो असं नाही कळणार. त्याला आपण लटकन दिलेले आहे. बरं, हे बघ. अच्छा,
हे जे लटकन दिलेले आहेत ना आपण वरती दिलेले, इथे खाली नाही दिलेले आहे त्याला. आपण इथे गॅप दिला आणि असं दाखवले लटकन आहेत म्हणून. सुंदर, खूप मस्त आहे. कमाल कमाल. सो ताई, हे तर आपण सगळं पाहतोच होत, म्हणजे जितकं मी बघीन तितकं कमी आहे. म्हणजे मला सगळंच बघावंसं वाटतंय, सगळंच दाखवावंसं वाटतंय, असं सगळं आहे ताई. आता ह्याच्यावरती जसं आपण म्हणजे म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आहेत, तसंच तुमच्याकडे छोटे मोठे गिफ्टिंगसाठी पण आहेत. कारण आता मकर संक्रांत जवळ आली आहे, वाण द्यायचं आहे, म्हणजे आणि पहिली मकर संक्रांत ज्यांची असते त्यांच्यासाठी ती खूप जास्त स्पेशल असते. स्पेशल So त्याच्यासाठी तुमच्याकडे साड्या, दुपट्टे आणि छोट्या मोठ्या क्लचेस वगैरे ह्यांचे सुद्धा ऑप्शन आहेत, ते सुद्धा आपण पाहूया. हा दाखवते मी आता.